चढे ऐसे विचारो निवाडे पुढे चरणाकडे चालिला. असं केलं महाराज. आपण संताला जर शरण गेलं, मोठ्या अशा महंताला जर शरण गेलं तर काहीतरी कार्य सिद्धीला जाईल असा विचार करून धरले सज्जनाचे पाय आवाजे अडचण होय. स्वामी कार्य सिद्धीचा जाय विजय होय. त्रिलोक आहे सज्जनाचे पाय धरल्याच्या नंतर त्रिलोकामध्ये विजय होतोय हे असणारे ज्ञान कळलं. आयसानीचे कोणी पूर्ण पाय मिळते स्वय विस्मित कपी नंदन बाण कोणाचा आहे. हा बाण कोणाचा कोण आहे बरं का. आणि कसा माझ्या पायाला हनुमंतानं पाहिलं. आयशा विचारता मनी बाणावलोकित नयनी देखता श्रीराम नाम कित चन्ने वायु नंदना अति विस्मय. बाणावर श्रीराम जय जय राम पाहिलं रामाचं चिन्ह आणि हनुमंत म्हणू लागला राम नाम आहे याच्यावर. बाण कोण कोणाचा कुणाचा बाण असं श्री रामाचा बाण होय. अतिक्रमयाचा करून साष्टांगे नमन करिता होय स्नेह सेवे. रामचंद्राचा बाण आहे याचा अपमान करू नये. नमस्कार केला साष्टांग नमस्कार बाणाला केला महाराज भक्तानं. हा कपिकाक्षी बाणाचे वचन तव प्रबोधन संपूर्ण पावा धारिले त्याचे चिन्ह तव तळे बाण ओढिते. हा हनुमंताला बाण भारताचा खाली ओढू लागला. खाली ओढीत उदय येईल दिवाकर म्हणून सौमित्र असे रघुवीर हनुमंतानं मनामध्ये विचार केला की रामानं लक्ष्मणालाच वाटलं. सौमित्र वंदोनिया दशा शिर करोनी विभीषण राज्यधर सोय सत्वर येते आला. हनुमंताच्या मनात विचार झाला की रामाला इथपर्यंत आणलंय. लक्ष्मणाला उठविलं रावण बी मारला रामानं. उदयाला दिवाकर म्हणून सौमित्रास रघुवीर घेऊन आला माझ्या समोर बाण सत्वर तेथे ओढी. आणि म्हणून बाण असताना मला खाली ओढतोय असा विचार केला. उठवणी सौमित्र वंदोनिया दशा शिर करोनी विभीषण राजाधर सोय सत्वर येते आला. आणि म्हणून यानं त्यानं काम तिकडलं पार पाडलंय. माझ्याकडे लवकर पाठविले बाण. पुन्हा सक सर्वतन पेवायची स्वामी कार्यता दिक्क माझे जीवित व्रत